नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 12 जुलै ते 15 जुलैपर्यंत संवर 1 साठी फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे. कालपासून थोडासा ओटीपी येण्यास प्रॉब्लेम आहे. तरीही कुणी गोंधळून न जाता आपला फॉर्म 15 तारखेपर्यंत सबमिट करावा. कुणीही शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. ओटीपी न येणं हा एक तांत्रिक अडचण आहे. त्या अडचण काल म्हणजे 13 तारखेपासून संध्याकाळी 5 वाजल्याच्या पुढे थोडा ओटीपीला प्रॉब्लेम येत होता काही ठिकाणी. आता मात्र आज 14 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत बऱ्याच लोकांना ओटीपी येत आहे. ओटीपी न येण्याची समस्या ही तांत्रिक अडचण दूर झालेली आहे किंवा होईल आता थोड्या वेळात काय ते. पण कुणीही शेवटच्या दिवशी म्हणजे 15 तारखेची वाट बघू नका. आपले शाळेचे पसंती क्रम आपण काढलेले आहेत. तर संवर्ग 1 वाल्यांनी सर्वांनी जसं तुम्हाला फॉर्म हे करता येईल तसं लवकरात लवकर भरा, तो सबमिट करा, त्याची प्रिंट काढा. कारण ती प्रिंट परत ऑफिसकडे मागितली जाते. त्याला परत डॉक्युमेंट तुम्ही संवर्ग 1 मध्ये जे हे केले ते फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंट ऑफिसकडे मागितले जाऊ शकते. त्यामुळे त्याची डाउनलोड केलेली फाईल, पीडीएफ फाईल आणि प्रिंट हे तुमच्याकडे असू द्या. आता काही लोकांनी प्रश्न विचारला की ओटीपी काय येत नाही. ही तांत्रिक अडचण आहे. पण बऱ्याच विघ्न संतोषी लोकांनी ही तांत्रिक अडचण निर्माण होण्यासाठी मदत केलेली आहे. ती मदत अशी की संवर्ग 1 चे फॉर्म भरायला सुरुवात असताना इतर शिक्षकांनी ते पोर्टल ओपन करून बघण्याची गरज नाही. परंतु ज्यांना बदली नको आहे अशा बऱ्याच शिक्षकांनी ते पोर्टल ओपन करतात. सारखं पोर्टल ओपन करून बघतात. बरं, इथपर्यंत ही समस्या नाही. पोर्टल ओपन केल्यामुळे सिस्टीमवर जास्त ताण येत नाही. परंतु त्या पोर्टलवरून लॉग आउट होणं गरजेचं आहे. ते पोर्टल तसंच ओपन सोडून ते बाहेर पडतात. त्यामुळं त्या पोर्टलवर ताण येतो आणि मग ह्या समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यांनी कुणी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्या पोर्टलमधून लॉग आउट व्हायचंय. किंवा इतर संवर्गातील शिक्षकांनी जरी ते पोर्टल ओपन केलं तरी ते तुम्हाला जे काय पाहिजे होते ते पाहिजे झाल्यानंतर तुम्ही परत पोर्टल लॉग आउट करा आणि मग बाहेर पडा. कारण काय होतंय, तसंच लॉग आउट न होता जर बाहेर पडलं तर ते पोर्टल ओपन राहतं आणि त्या सिस्टीमवर ताण निर्माण होऊ शकतो आणि मग ह्या अशा समस्या निर्माण होतील. तरी माझ्या सर्व संवर्ग 1च्या बांधवांना विनंती आहे की आपण 15 जुलै रात्री 11:59 वाट न बघता आपण आता लगेच आपल्या फॉर्म भरून घ्या, सबमिट करा. कारण परत शेवट जो वेळ आला तर सगळे त्याच्यावर तुटून पडणार आणि मग पोर्टलला परत प्रॉब्लेम येऊ शकतो, लॉग आउट होऊ शकतं. काहींच्या शाळा 10-12 शाळा भरल्या की ते डायरेक्ट लॉग आउट होऊन बाहेर पडतंय. अशा काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी सपोर्ट सिस्टीम किंवा विन्सिस कंपनी किंवा प्रशासन 100% घेईल. पण विनाकारण त्या पोर्टलवर छेडछाड करत बसू नका किंवा विनाकारण आपलं आता काही काम नसताना संवर्ग 2, 3, 4 जसं काही काम नाही आता सध्या पोर्टलवर त्यांनी उगाच जाऊन पोर्टल इचकत बसू नका किंवा उचकत बसू नका. जे आहे ते संवर्ग 1ला आता काम करू द्या. 15 तारखेनंतर 16, 17, 18 तारखेपर्यंत त्यांची बदली प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आणि 19च्या पुढे परत नवीन सुधारित रिक्त पदं यांची यादी जाहीर करून संवर्ग 2ला फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होईल. धन्यवाद.